प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचाराला वेग दिला आहे. भाजपने आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा सविस्तर आराखडा नागरिकांसमोर मांडत मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. येणाऱ्या 15 तारखेला प्रचंड मताधिक्याने विजय मिळेल असा ठाम विश्वास येथील उमेदवारांनी व्यक्त केला आहे. प्रभागातील निरीक्षक गणेश धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण प्रभागात प्रभावी फिल्डिंग लावण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपच्या आक्रमक प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 15 मधील राजकीय वातावरण तापले असून येथील लढत अधिकच रंगतदार होत चालली आहे. ते काय सांगाल, आपण प्रभागात फिरताय, लोकांचा काय कसा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे? नमस्कार, मी स्नेहा पुनीत पाटील. प्रभाग 15 मधनं माझ्या सासूबाई, दीपक मठपती भैया आणि प्रवीण कस्तुरे आणि आपल्या प्रेरणा ते होनराव ह्या 4 उमेदवार आहेत. प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना खूप छान मिळतोय. सगळ्यांना फक्त कमळ पाहिजे, त्यामुळे सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान येतोय. बरं, आपल्याला बाहेरचा उमेदवार म्हणून हिनवलं जाते, तसा अपप्रचार केला जातोय. तसं काही म्हणता येणार नाही. आतापर्यंत आम्हाला तसं कुणीच भेटलं नाही किंवा कुणी म्हणलेले नाही. ते फक्त निगेटिव्ह नॅरेटिव्ह उठवल्या जात आहेत, पण सगळे घरचेच आहेत, सगळे आपलेच आहेत. बरं, सध्या लाडकी बहिणीनं विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. तसाच प्रतिसाद आता नक्कीच 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 तसाच प्रतिसाद आपल्याला इथे पण असाच मिळणार आहे. मागच्या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची 2.5 वर्ष सत्ता होती, काँग्रेसची 2.5 वर्ष होती, नेमकं कुठल्या पक्षाने कामं केली? ऑब्व्हियसली तुम्ही सांगणार भारतीय जनता पार्टी, पण कुठली कामं केलेली आहे? कामं तशी सगळीच केलेली आहेत. फक्त आता सध्या इथं कचऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे. कचरा आणि पाणी, जो की सगळ्यांनाच असं पाहिजे की टाइम मध्ये काम पाणी वेळेवर आलं पाहिजे. तर ते काम नक्कीच भारतीय जनता पार्टीकडनं केलं जाईल. आपल्या लातूरमध्ये शिक्षणाचा हब मानलं जातं लातूर. बाहेरून खूप सारे विद्यार्थी इथं शिकायला येतात. त्यांच्यासाठी काही उपाययोजना येणाऱ्या काळामध्ये केली जाणार आहे. नक्कीच त्यांच्यासाठी सुसज्ज असलेले हॉस्टेल इथं खूप छान आहेत, जे की सगळ्यांसाठी सगळ्या सुविधा पाहिजेत. ते सगळं ट्युशन एरियामध्ये सगळे अवेलेबल आहेत. तसंच लातूरकर खूप म्हणजे सगळेच त्यांना सपोर्ट खूप छान प्रकारे करतात. तर कुठल्या समस्या लातूर शहरामध्ये आहेत, आपल्या प्रभागामध्ये आहेत? सगळ्यात मेन म्हणजे कचरा. कचऱ्याच्या गाड्या सगळ्यांना वेळेवर पाहिजेत. पाणी वेळेवर पाहिजे. पाण्याचं टायमिंग जो चुकला जातो, कारण की भरपूर महिला ह्या जॉब करणाऱ्या असतात, बाहेर पडणाऱ्या असतात. पाहिजे हे भारतीय जनता पार्टी आता करेल नक्की. आता आपण डोर टू डोर प्रचार करताय. प्रभाग 15 मध्ये आपण प्रचार करताय, काय ओके, नमस्कार. मी मिसेस मठपती, भारतीय जनता पार्टीकडून आम्ही 4 उमेदवार आहेत. तर आज तुमचा जो प्रश्न आहे, आम्ही डोर टू डोर जातो, पण त्यामुळे बीजेपीना जे आहे प्रतिकार अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद आहे त्यांचा. पॉझिटिव्हली त्यांचे थिंकिंग जे आहे, सर्व त्यांचे विचार जे आहेत, त्यांना सर्वांना कमळच हवं आहे असं आहे. त्यामुळं सगळ्यांचे जे विचार आहेत अगदी सगळ्यांना माहिती झाले, कोण कसं आहे काय नाही. ठीक आहे, म्हणजे कोण काय करते, कोण काम करतात, कोण करत नाही, सगळे जागरूक आहेत. नागरिकांना सध्या सांगायची गरज नाहीये. भारतीय जनता पार्टीने अशी कुठली कामं केलेली आहेत की लोकांनी तुम्हालाच मतदान केलं पाहिजे? असे बरेच कामं आहेत, सगळेच काय आता सांगू शकत नाही. पण आता समजा कचऱ्याचे गाडे जे आहेत, आता आधी म्हणजे जे इलेक्शन त्याच्या आधी नव्हते, म्हणजे आता जेव्हा इलेक्शन झाले 17 मध्ये तेव्हापासून चालू झालेत असं मला तरी माहिती आहे. म्हणजे गुन्हेगारी वाढत आहे असं आपल्याला वाटत नाही? आता ते तरी असणार आहे, पण त्याला आम्ही आळा घालू त्याच्यावरती. ते तर आता प्रत्येक ठिकाणी असणार आहे. आता सगळींकडे लोक सेम असतील हे काय पण सांगू शकत नाही. पण जिथे जिथे लातूरमध्ये होतील तिथे आम्ही त्याच्यावर आळा घालण्याचा आम्ही भारतीय पक्ष आम्ही त्याचा प्रयत्न करू. प्रभागातल्या अडचणी म्हणजे काय, फक्त कचरा, रोड म्हणजे काय, आता ते पाईपलाईन करण्यासाठी त्यांनी जे खोदले म्हणजे ते गरजेचंच आहे, त्यासाठी त्यांनी ते केले. आता त्यासाठी आता लोकांना म्हणजे ते करून मिळेल. आता आज झालं नाही, पण आता ह्या इलेक्शन झाल्यानंतर त्यांना ते करून मिळेल.